Hello students. So we are discuss about unit and measurement in the last lecture. Okay. So here in the last lecture we are discuss about the dimension analysis. Okay. So we have discussed about the dimensional analysis and its application. Okay. After this we have studied about some numericals which are based on this. Okay. And then we have study here error. So what is mean by error? Okay. So error means सर्वांना माहितीच असेल what is mean by error. Okay. So faulty measurement of physical quantity. That thing we have to call error. Okay. So actually error means what? So first of all you are write a definition. Here, look here, the difference between calculated value and absolute value. Okay. So that is we have to call error. Okay. So there are 4 types of error. Which how many types are there? 4 types. So randomly divided into 2 types. First one is systematic error. ठीक आहे. सिस्टम. ओके. सिस्टमॅटिक एरर म्हणजे काय? जर सिस्टम मध्ये फॉल्ट असेल ओके. म्हणजे काय? सिस्टमॅटिक एरर. So in the part of systematic error, what happens? In this type of error, there is suppose faulty measurement, fault in the calibration. म्हणजे मेजरमेंटच्या सिस्टममध्ये जो फॉल्ट असेल त्याच्यामुळे जे एरर तयार होतं ते सिस्टमॅटिक एरर असतं. ओके. तर आता ह्या सिस्टमॅटिक एररचे त्या ठिकाणी 3 टाइप्स पडतात किंवा या पद्धतीने. ओके. सो फर्स्ट टाइप जो आहे त्याला म्हणतो आपण इन्स्ट्रुमेंटल एरर. काय म्हणतो आपण त्याला? इन्स्ट्रुमेंटल एरर. मग आता आपलं जे इन्स्ट्रुमेंटल एरर आहे, ठीक आहे, मग कशा प्रकारे असणार आहे? दिस एरर occurs due to the fault in the calibration of the instrument. ओके. म्हणजे आपलं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्या कॅलिब्रेशनमध्ये जर फॉल्ट असेल तर त्या टाईपच्या इन्स्ट्रुमेंट एररला काय म्हणायचं आहे? इन्स्ट्रुमेंटल एरर. मग कशा प्रकारे असेल फॉल्ट? एक्झाम्पल जर पाहायला गेलं तर एक्झाम्पल घेतो तर आपण हे पाहूया. ही जर स्केल असेल, ओके, आणि जेन्युअनली आपला 0 इथे स्टार्ट होतो सपोज, मग अशा लाईन्स असतात. आपली मीटर स्केल असेल आणि मग ह्या मीटर स्केलमध्ये काय झालं, सपोज एखादी लाईन मिस झाली आहे आणि मग इथे किती लाईन्स आहेत? 9च लाईन्स आहेत, बरोबर. आणि तरी त्यांनी त्याला काय म्हटले? 1 सेंटीमीटर म्हटले. काय म्हटले? 1 सेंटीमीटर. म्हणजे कॅलिब्रेशन सपोज रॉंग आलं आहे,
तर त्या केसमध्ये काय होणार आहे, आपण जेवढे त्या ठिकाणी मेजरमेंट्स करणार आहेत काय जे असेल ते, ठीक आहे. तर त्या मेजरमेंटमध्ये किती फॉल्ट येणार त्या ठिकाणी 0.1 सेंटीमीटरचा, कारण त्या ठिकाणी एक लाईन काय असेल मिसिंग असेल त्यावेळेस, ठीक आहे. किंवा झिरोची पोझिशन शिफ्ट झालेली असेल किंवा ॲक्युरेट लाईन्सच्या मेजरमेंटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स असेल तर दॅट टाईप ऑफ एरर आर कॉल्ड ॲज इन्स्ट्रुमेंटल एरर. समजलं असेल तुम्हाला, होप सो, ठीक आहे. देन वी हॅव स्टडीड अबाउट द सेकंड टाईप ऑफ एरर. सो व्हॉट इज द सेकंड टाईप ऑफ एरर? ओके, आता सेकंड जो टाईप आहे एरर ड्यू टू imperfection. Error due to imperfection in the experimental techniques. Error due to imperfection in the experimental techniques. ओके, मग आता काय एक्सपेरिमेंटल टेक्निकचं काय कशा पद्धतीने असणार आहे? दिस एरर ऑकर्स ड्यू टू improper setting of the instruments. म्हणजे इन्स्ट्रुमेंटची इम्प्रॉपर सेटिंग जर केली तर त्या टायमाला त्या ठिकाणी ते जे एरर ऑकर होईल दॅट टाईप ऑफ एरर इज कॉल्ड ॲज ओके एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन द एक्सपेरिमेंटल टेक्निक. मग कुठलेही एक्सपेरिमेंट जर करत असू आणि त्याची प्रॉपर सेटिंग जर आपण केलेली नसेल ॲट दॅट टाईम त्या ठिकाणी काय होणार आहे, आपलं रिडिंग रॉंग येणार आहे. मग कुठलंही तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्याचा व्हॉल्यूम चेक करायचा आहे आणि व्हॉल्यूम चेक करण्यासाठी तुम्ही जर सिलेंडर घेतला आणि सिलेंडर आपल्याला स्ट्रेट ठेवायचा आहे, त्याच वेळेस आपल्याला प्रॉपर व्हॉल्यूम लक्षात येणार आहे 100 ml आहे की 200 ml आहे. तर 100 mlचा व्हॉल्यूमचा जर सिलेंडर असेल आणि त्याच्यात आपण लिक्विड ते त्या ठिकाणी पुट केलं आणि पुट केल्यानंतर जर आपण तो सिलेंडर क्रॉस पकडला तर आपलं रिडिंग काय येणार आहे, ॲक्च्युअली इम्प्रॉपर येणार आहे. मग ते प्रॉपर रिडिंग घेण्यासाठी तिथे प्रॉपर टेक्निक काय, आपल्याला सिलेंडर काय ठेवायचं आहे, स्ट्रेट ठेवायचं आहे. सो दिस इज द सेकंड टाईप ऑफ एरर आणि एक्झाम्पलच्या सहाय्याने तुम्हाला समजून सांगितलं आहे. आणि थर्ड टाईप, ठीक आहे. आता थर्ड टाईप हा आपल्यावर डिपेंड आहे. म्हणजेच काय, म्हणजेच दॅट थर्ड टाईप इज पर्सनल एरर. कुठला टाईप आहे तो, पर्सनल एरर. मग आता हा पर्सनल एरर जो आहे, पर्सनल एरर म्हणजे काय, द एरर विच इज ऑकर ड्यू टू द इम्प्रॉपर ऑब्झर्वेशन्स. This type of error occurs due to faulty observations of observer or person. ओके, म्हणजे तुमचं लक्ष जर विचलित झालं दुसरीकडे कुठे आणि तुम्ही रिडिंग घेताय आणि रिडिंग सपोज टाईम रिडिंग आहे, म्हणजे आपल्याला टाईम मेजर करायचं सपोज एखाद्या ह्याच्यात, बरोबर. एखाद्याचं ॲम्प्लिट्यूड मेजर करताना आपण टाईमच्या सहाय्याने मेजर करतो. ऑसिलेशन, नंबर ऑफ ऑसिलेशन मेजर करायचे आणि तुमचं लक्ष विचलित झालं तर ते काउंटिंग तुम्ही काय करणार आहे, रॉंग करणार आहे. सो दॅट टाईप ऑफ एररला आपण काय म्हणणार, पर्सनल एरर. कारण ती जी मिस्टेक आलेली ती मिस्टेक कोणी केलेली असणार आहे, पर्सननी केली असणार आहे. सो दॅट टाईप ऑफ एरर इज कॉल्ड ॲज पर्सनल एरर. बरोबर. मग हे एरर कसं असणार आहे, दिस एरर मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. दिस टाईप ऑफ एरर मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. ओके, सो या पद्धतीने, ठीक आहे.
ओके, त्यानंतर येतोय सेकंड टाईप, मेन सेकंड टाईप रँडम एरर. बरोबर. मग रँडम एरर काय, कुठल्याही प्रकारे रँडम कारणामुळे किंवा दिस एरर ऑकर ड्यू टू रँडम रिझन्स. ओके, सो दॅट टाईप ऑफ एरर वी हॅव टू कॉल्ड इट ॲज ए रँडम एरर. ओके, मग हे एरर कमी करण्यासाठी हे एररच्या रेमेडीज काय आहेत, म्हणजे एरर कमी करण्यासाठी रेमेडीज काय आहे. सो वी हॅव टू टेक number of readings or observations. काय करणार आपण, नंबर ऑफ रीडिंग्स ऑर ऑब्झर्वेशन्स. म्हणजे काय, सपोज आपल्याला एखादा हा पेन आहे, ह्या पेनचा आपल्याला काय मोजायची आहे, लेंथ मोजायची आहे. बरोबर. मग मी काय करणार, पहिल्यांदा सपोज लेंथ मोजणार आहे या पेनची पट्टीच्या सहाय्याने किंवा आपल्या स्केलच्या सहाय्याने. ओके, मग स्केलच्या सहाय्याने मोजत असताना कशा प्रकारे मोजायची आहे, ज्यावेळेस आपण स्केलच्या सहाय्याने मोजतोय त्यावेळेस सपोज ती पहिल्यांदा आली 15.2 सेंटीमीटर. ठीक आहे, मग मला वाटलं हे ॲक्युरेट नसेल तर मी परत घेतलं, सपोज आले ती 15.3 सेंटीमीटर आणि परत एकदा घेतलं 15.2 सेंटीमीटर. बरोबर. असे 3 रीडिंग घेतले मी, नंबर ऑफ रीडिंग घेतले ॲक्युरेसीसाठी. बरोबर. आणि मग मी याचा काय घेणार आहे, मीन काढणार आहे. काय काढणार आहे मी, मीन व्हॅल्यू. ठीक आहे, कारण आपल्याला काय करायचं आहे, एरर मिनिमाइज करायचं आहे. रँडमली कुठले एरर येऊ शकतात त्याच्यात, मग ते पर्सनल असेल, इनपरफेक्शन असेल किंवा इन्स्ट्रुमेंटल एरर असेल, ते कमी करण्यासाठी आपण काय केले, रँडम मोर नंबर ऑफ काय घेतले, रीडिंग्स घेतले. त्याच्यातून आपल्याला लक्षात येईल की एरर काय असणार आहे. आणि मग मीन व्हॅल्यू काढणार आहे आपण A1 + A2 + A3 डिवायडेड बाय 3. या पद्धतीने आपण ॲव्हरेज व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू काय करू शकतो, फाइंड करू शकतो. ओके, सो दीज आर द थेरोटिकल पार्ट ऑफ द एरर्स. हे थेरोटिकल पार्ट झाला. आता आपल्याला एरर कॅल्क्युलेट कसं करायचं आहे, हां, मग आपण त्याला काय म्हणणार आहे, इस्टिमेशन ऑफ एरर. म्हणजे एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आहे एरर. ठीक आहे, हां, मग त्याचे पर्सेंटेज कसे फाइंड करायचे, त्याचं रिलेशन कसं फाइंड करायचं आहे, हे सगळं आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मग कशा पद्धतीने आपल्याला ते इस्टिमेट करायचं आहे ते पाहण्यासाठी आपण इस्टिमेशन ऑफ एरर हा पॉईंट पाहूया. ठीक आहे, मग इस्टिमेशन ऑफ एरर पाहत असताना फर्स्ट आपल्याला सुरुवातीला त्या ठिकाणी काय फाइंड करायचं आहे, मीन व्हॅल्यू. ओके, काय फाइंड करायचं आहे, फर्स्ट पॉईंट आपण नाव देऊ त्याला मीन व्हॅल्यू. ठीक आहे, जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं होतं की पेन जो आहे त्या पेनाचे मी काय केले, नंबर ऑफ रीडिंग घेतलेत ॲक्युरेसीसाठी. ठीक आहे, तर पेनाचे काय केलेत मी, नंबर ऑफ रीडिंग्स घेतलेत ॲक्युरेसीसाठी. ओके, मग हे नंबर ऑफ रीडिंग्स घेतलेले असताना त्या ठिकाणी मी काय केलं, सपोज आपल्याला ज्या गोष्टीचे रीडिंग्स घ्यायचे त्या गोष्टीचे नंबर ऑफ रीडिंग्स घेतले. किती, A1 A2 A3 ... n नंबर ऑफ रीडिंग्स घेतले. बरोबर. आणि मला त्याची काय फाइंड करायची आहे, मीन व्हॅल्यू. बरोबर. त्याला आपण काय म्हणतो, अरिथमॅटिक मीन व्हॅल्यू. ओके, मग अरिथमॅटिक मीन व्हॅल्यू म्हणत असताना आपण कशी फाइंड करणार ती, AM = काय, A1 + A2 + A3 + ... AN आणि डिवायडेड बाय काय, n नंबर ऑफ रीडिंग्सने डिवाइड करायचे. कशाने डिवाइड करायचे, नंबर ऑफ रीडिंग्सने. जर 3 रीडिंग घेतले असते तर मी 3 ने डिवाइड केलं असतं, 2 घेतले असते तर 2 ने, 4 घेतले असते तर 4 ने. सपोज असं फोर रीडिंगसाठी AM = काय येईल, A1 + A2 + A3 + A4 डिवायडेड बाय 4. या पद्धतीने आपल्याला मीन व्हॅल्यू फाइंड करायचे. ठीक आहे. ठीक आहे, आणि मग हे समेशन फॉर्ममध्ये लिहू शकतो आपण. कशा फॉर्ममध्ये लिहू शकतो, समेशन. मग काय, AM = काय, 1/n समेशन ऑफ I = 1 to n AI. ठीक आहे, या फॉर्ममध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, त्याला रिप्रेझेंट करू शकतो.
ठीक आहे. आणि ही काय असणार आहे, मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. म्हणजे ॲव्हरेज काढले तो, तर ह्या व्हॅल्यूला काय म्हणणार आहे आपण, दिस इज द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. दिस व्हॅल्यू इज कॉल्ड मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. ठीक आहे, याला आपण म्हणणार आहे मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. आता यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे सेकंड, ॲब्सोल्यूट एरर. पहिला आपण ॲब्सोल्यूट एरर फाइंड करणार आहे, देन त्या ॲब्सोल्यूट एरर नंतर आपण काय फाइंड करणार आहे, मीन ॲब्सोल्यूट एरर. काय फाइंड करणार आहे आपण, मीन ॲब्सोल्यूट एरर. ओके, सो पण काय म्हणणार, द मॅग्निट्यूड ऑफ द ॲब्सोल्यूट एरर कशाला म्हणायचं ते डेफिनेशन पाहतोय आपण. द मॅग्निट्यूड ऑफ द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू and each individual. म्हणजे ॲब्सोल्यूट एरर आपण प्रत्येकाचं कसं काढणार आहे, इंडिव्हिज्युअली. पण कसं, आपण मीन व्हॅल्यूमधून ती व्हॅल्यू काय करणार आहे, सबस्ट्रॅक्ट. ईच इंडिव्हिज्युअल value is called absolute error. मग आता हे ॲब्सोल्यूट एरर कसं फाइंड करायचं, पहिल्या व्हॅल्यूचं जर फाइंड करायचं आहे कशाचं, A1चं, मग त्याला आपण काय म्हणणार, डेल्टा A1. ह्या डेल्टा A1ला काय म्हणणार आपण, ॲब्सोल्यूट एरर. हे डेल्टा A म्हणजे काय, ॲब्सोल्यूट एरर. मग डेल्टा A1 काय, AM मायनस A1. आपण काय म्हटलं आहे, डिफरन्स बिटवीन द मीन व्हॅल्यू अँड ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. बरोबर, हे झालं फर्स्ट. सेकंड काय, डेल्टा A2 इज इक्वल टू काय, AM मायनस A2. ठीक आहे, नंतर सो ऑन आपण घेऊया nth व्हॅल्यूसाठी. AN डेल्टा AN इज इक्वल टू काय, AM मायनस AN. बरोबर, तर याला काय म्हणायचं आपण, इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूची ॲब्सोल्यूट एरर. म्हणजे मीन व्हॅल्यूपासून त्याच्यामध्ये प्लस मायनस डिफरन्स किती आहे, तो पॉझिटिव्हसुद्धा असू शकतो आणि निगेटिव्हसुद्धा असू शकतो. पण आपण हे घेत असताना कशामध्ये घ्यायचं आहे, मॅग्निट्यूडमध्ये. कशात घ्यायचं आहे, मॅग्निट्यूडमध्ये. म्हणजे जरी तो निगेटिव्ह आला तरी काय घ्यायचं आहे, पॉझिटिव्ह. ठीक आहे, ओके. आता त्यानंतर मग आपल्याला काय फाइंड करायचं आहे पुढे. So next, in this, we have to find third step in the estimation of error, that is mean absolute error. ठीक आहे, मीन ॲब्सोल्यूट एरर. मग मीन ॲब्सोल्यूट एरर कसं फाइंड करणार आपण, सिंपल आहे, डेल्टा AM त्याला आपण काय म्हणणार, मीन फाइंड करतोय ना, मग ॲब्सोल्यूट एररचे इंडिव्हिज्युअल क्वांटिटीचे काय येणार, ॲडिशन, आणि तेवढ्याने त्याला डिवाइड करणार. डेल्टा AM इज इक्वल टू काय, डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस डॉट 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 प्लस डेल्टा AN अपॉन N. मग हे कसं लिहू शकतो आपण, डेल्टा AM इज इक्वल टू 1 अपॉन N समेशन I इज इक्वल टू 1 to N डेल्टा AI या फॉर्ममध्ये. तर याला काय म्हणायचं आहे, मीन ॲब्सोल्यूट एरर. याला काय म्हणायचं आहे, मीन ॲब्सोल्यूट एरर. मग एरर सोबत एखादी क्वांटिटी जर रिप्रेझेंट करायची असेल, द क्वांटिटी
represented like A is equal to AM प्लस मायनस डेल्टा AM. तर या फॉर्ममध्ये आपली एखादी क्वांटिटी काय होणार आहे, रिप्रेझेंट होणार आहे. म्हणजे जे ॲब्सोल्यूट एरर आहे ते ओरिजिनल क्वांटिटीमध्ये काय होतं, प्लस किंवा मायनस होतं. ठीक आहे. सो दिस इज वॉट वी हॅव टू कॉल्ड मीन ॲब्सोल्यूट एरर. आणि ते रिप्रेझेंट कशा प्रकारे करायचं. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वांटिटी फाइंड करायची आहे. दॅट इज वी हॅव टू कॉल्ड इट ॲज रिलेटिव्ह एरर. ओके. रिलेटिव्ह एरर म्हणजे काय, द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू इट्स अरिथमॅटिक मीन व्हॅल्यू. कसं फाइंड करायचं ते एरर, द रेशो ऑफ ॲब्सोल्यूट एरर काय किंवा मीन ॲब्सोल्यूट एरर, मीन absolute error to the mean arithmetic value. बरोबर. मग रिलेटिव्ह एरर कसं फाइंड करणार, रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू काय, डेल्टा AM अपॉन AM, डेल्टा AM अपॉन AM. बरोबर. म्हणजे तुम्हाला जर रिलेटिव्ह एरर फाइंड करायला सांगितलं तर तुम्हाला सुरुवातीला काय फाइंड करावं लागेल, तुम्हाला मीन व्हॅल्यू फाइंड करावं लागेल, अरिथमॅटिक मीन व्हॅल्यू. आणि त्यानंतर काय फाइंड करावं लागेल, मीन ॲब्सोल्यूट एरर. म्हणून हे इस्टिमेशन ऑफ एररचे टाईप्स दिलेत. ठीक आहे. त्यानंतर पुढे हा झाला नंबर 4. त्याच्या पुढे जाऊन काय फाइंड करायला सांगितलं, पर्सेंटेज एरर. काय फाइंड करायला सांगितलं, पर्सेंटेज एरर. मग पर्सेंटेज एरर कसे फाइंड करणार, पर्सेंटेज एरर इज इक्वल टू हे जे रिलेटिव्ह एरर आहे, रिलेटिव्ह एरर म्हणजे काय, डेल्टा AM अपॉन AM इंटू 100. ओके. So with relative error is multiplied by 100 at that time, that is called as percentage error. Okay. So these are all the estimation of errors. So you should all write these notes. Okay. And solve some example. तुम्हाला एक example देतो, तर ते solve करून पाठवायचं आहे प्रत्येकाने. ठीक आहे. मी एक्झाम्पल लिहितोय फळ्यावर, तर ते प्रत्येकाने सॉल्व करून पाठवायचे. ठीक आहे. हे रब करतोय मी. ओके. सो एक्झाम्पल सॉल्व करायला घ्या. इन ओम्स एक्सपेरिमेंट Ohm's experiment, the value of the unknown resistance, the value of unknown resistance were found to be how much, 6.12 ohm. Okay. Then second value 6.09 ohm,
then 6.22 ohm, and then 6.15 ohm. त्यांनी म्हटले कॅल्क्युलेट absolute error, then relative error and percentage error. Relative and percentage error in this मेजरमेंट. ओके, सो मग ह्या एक्झाम्पलला तुम्ही काय करायचं आहे, सॉल्व करून सेंड करायचं आहे. ओके, थँक्यू.